खासदार सुनेत्रा पवार शरद पवारांच्या भेटीला निघाल्या। सुनेत्रा पवार पुण्यातील मोदी बागेत दाखल झाल्यात। सुनेत्रा पवार तासाभरापासून मोदी बागेत आहेत। सिल्वर ओक नंतर आता मोदी बागेत भेटींचा सिलसिला आहे। त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय हा सवाल निर्माण होतोय। काल मुंबईत भुजबळांनी भेट घेतली, आज सुनेत्रा पवार शरद पवारांच्या भेटीला जात आहेत। सुनेत्रा पवार मोदी बागेमध्ये दाखल झाल्यात। आज शरद पवार सुप्रिया सुळे मोदी बागेतील निवासस्थानी असताना सुनेत्रा पवार देखील मोदी बागेमध्ये दाखल झाल्या होत्या। सुनेत्रा पवारांनी मोदी बागेत कोणाची भेट घेतली याबाबत मात्र उत्सुकता आहे। सुनेत्रा पवार हे मोदी बागेत गेल्यात, मात्र त्या ठिकाणी शरद पवारांची भेट झाली की त्याबद्दल की अद्याप कुठल्या प्रकारची माहिती नाही। उत्सुकता आहे की सुनेत्रा पवार यांनी मोदी बागेत नेमकी कोणाची भेट घेतलेली आहे। तासाभरापूर्वी सुनेत्रा पवार मोदी बागेमध्ये आल्या होत्या आणि साधारणतः 1 तासानंतरच्या मोदी बागेतून बाहेर पडलेल्या आहेत। शरद पवार देखील सध्या पुण्यातच आहेत। त्यामुळे नेमकं आता सुनेत्रा पवार यांनी मोदी बागेत भेट कोणाची घेतली, राष्ट्रवादीमध्ये नेमकं चाललंय तरी काय हा प्रश्न निर्माण होतो। कारण कालच सिल्वर ओकवरती छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली। आज सुनेत्रा पवार मोदी बागेत पोहोचल्या, त्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, सुनेत्रा पवार हे मोदी बागेत दाखल झाल्याची माहिती मिळत आहे, दाखल झाल्या होत्या, त्यामुळे मोदी बागेत सुनेत्रा पवारांची नेमकी भेट कोणासोबत झालेली आहे का, काय शक्यता, या संदर्भात सविस्तर काय माहिती? कारण खरं तर मी सध्या मोदी बागेच्या अगदी समोर उभा आहे आणि आपण माझ्या पाठीमागं पाहिलं तर याच ठिकाणी खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे राहतात। खरं तर या ठिकाणी एका तासाभरापूर्वी सुनेत्रा पवार ज्या आहेत खासदार राज्यसभेच्या त्या आल्या होत्या। त्यांनी या ठिकाणी कुणाची भेट घेतलं हे पाहणं खरं तर उत्सुकतेचं आहे, कारण या ठिकाणी शरद पवार सुद्धा या ठिकाणी मुक्कामाला आहेत, त्याचबरोबर सुप्रिया सुळे या सुद्धा याच ठिकाणी। चंद्रशेखर, मी आपल्याला काही क्षणासाठी थांबवतोय। आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे जोडलेल्या आहेत। ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सुनेत्रा पवार हे आता पुण्यात मोदी बागेत गेले आहेत, नेमकं भेट कोणात झाली याबाबत स्पष्टता नाही, मात्र शरद पवार देखील सध्या पुण्यात आहेत। काय सांगाल या घडामोडीवरती, आपली काय प्रतिक्रिया आहे? कारण काल छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतलेली, आता आज मोदी बागेत सुनेत्रा पवार जात आहेत, काय नेमकी यावरती आपली पहिली प्रतिक्रिया? असं वाटतं की प्रत्येक गोष्टीत आपण राजकीय चष्मा लावू नये, कारण दोघे वेगवेगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी असण्याच्याही आधी त्यांचे एकमेकांशी कौटुंबिक नातेसंबंध सुद्धा आहेत। अगदी त्यामुळे आणि पवार कुटुंबातलं कौटुंबिक नातं हे फार वेगळ्या पद्धतीची ती वीण आहे। बरोबर, त्यामुळे काही असू शकतात त्यांची कारण, आणि समजा काही राजकीय कारण असेल जरी तरी मला वाटतं की त्या संबंधाने स्पष्टपणे भूमिका मांडण्यासाठी त्यांचे प्रवक्ते आहेत। त्यामुळे मी 2 पक्षांमध्ये काय चाललेलं आहे त्यावर कुठलंही भाष्य करणं हे फार औचित्याचं असणार नाही। नाही ताई, अगदी ताई सहमत आहे आपल्या मताशी, मात्र कालच छगन भुजबळ यांची शरद पवारांची भेट झाली, त्यात आता सुनेत्रा पवार देखील जातात। यामुळे अशा प्रकारच्या शक्यता देखील सध्या वर्तवल्या जात आहेत की नेमकं राष्ट्रवादीमध्ये सध्या चाललंय तरी काय हा प्रश्न निर्माण होतो, कारण विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत। मला वाटते पवार साहेबांचं त्यांच्या कुठल्याही कृतीचं आकलन करणं हे इतकं सहज सोपं काम नाही, आणि ते काय निर्णय घेतात किंवा कुठल्या कृती करतात या सगळ्यांचा इतक्या सहजासहजी थांग लागणं सुद्धा शक्य नाही। परंतु काल ज्या पद्धतीने भेट झाली आणि त्यानंतर आपल्याच वाहिनीच्या माध्यमातून मी बघितलं की अजित पवार त्यावर म्हणत होते की ज्यांना जायचं असेल त्यांनी जावं, आम्ही नवीन भिडू तयार करू। तर ज्यांना जायचं असेल त्यांनी जावं हे अजित पवारांचं म्हणणं हे एका अर्थाने भुजबळ साहेब नाराज आहेत आणि भुजबळ साहेब काहीतरी वेगळा निर्णय घेऊ शकतात याला शिक्कामोर्तब करणारं किंवा याला पुष्टी देणारच त्यांचं विधान आहे, हा त्यांच्याच विधानाचा अर्थ आहे। अगदी नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। सुनेत्रा पवार पुण्यातील मोदी बागेत दाखल झालेल्या आहेत। सुनेत्रा पवार तासाभरापासून मोदी बागेत आहेत, त्यामुळे आता या प्रकारच्या चर्चा सुरू आहेत। काल भुजबळ यांनी पवारांची भेट घेतली, आज आता सुनेत्रा पवार देखील मोदी बागेत आहेत। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील जोडलेले आहेत। उमेशजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सुनेत्रा पवार हे मोदी बागेत दाखल झाले, नेमकी भेट कोणाची झाली याबद्दल स्पष्टता नाही, मात्र सुनेत्रा पवार मोदी बागेत दाखल झाल्यात। काल भुजबळांनी पवारांची भेट घेतली, नेमकं सध्या राष्ट्रवादी पक्षात चाललंय तरी काय, कारण विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत, काय आपली प्रतिक्रिया या संदर्भात?
ते पहा, सुनेत्रा वहिनी आता राज्यसभेच्या खासदार म्हणून झाल्या, त्यांचा आशीर्वाद घेण्याच्या करता, पवार साहेबांचा आशीर्वाद घेण्याकरता त्या गेल्या असाव्यात. आणि त्यांचं शेवटी आज त्या सुनबाई आहेत, जरी काही भूमिका वेगवेगळ्या कुटुंबामध्ये राजकीय स्तरावरच्या घेतलेल्या असल्या तरी कौटुंबिक नातेसंबंध हे काही संपत नसतात. शेवटी पाण्यामध्ये किती दगड मारले तरी त्याच्यात तरंग उमटू शकतात, परंतु पाणी विभक्त होत नाही, अशी आपली एक जुनी म्हण आहे. त्याच पद्धतीनं पवार कुटुंबियाची जी अटॅचमेंट आहे ही अटॅचमेंट नैसर्गिक स्वरूपाची आहे. हे खूप मोठं कुटुंब आहे आणि निश्चितपणे पवार साहेबांच्या संस्कारामध्ये वाढलेलं आणि मोठं झालेलं हे कुटुंब आहे. त्यामुळं राजकीय भूमिका वेगवेगळ्या घेतल्या म्हणून कौटुंबिक संबंध जे आहेत त्याच्यामध्ये कटुता येणार नाही याची काळजी सर्व स्तरावर घेतली जाते. आणि त्याचाच एक भाग आहे की पवार साहेबांना सुनेत्रा वहिनी आज भेटायला गेलेल्या आहेत. नक्कीच. उमेशजी, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधल्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.